जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि यावरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्यात। तर गुलाबराव पाटलांनी सारवासारव सुद्धा केली आहे। काय आहे वक्तव्य पाहूयात। आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही पोरं फोडले पाहिजे। जास्तीत जास्त विद्यार्थी फोडून आणि पक्ष फोडी त्याला आमदार फंडातून त्या शाळेला मी 10 लाख रुपये दिले। ऐकलत राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले। जिल्हा परिषदेतल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी हा अजब सल्ला दिला। विनोदाचा भाग होता असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलं असलं तरी राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्यात। गुलाबरावांनी चांगलं उदाहरण दिल्याचं म्हणत आव्हाडांनी खोचक टीका केली आहे। तर गद्दारीची आणि फोडाफोडीची सवय गुलाबरावांनी विद्यार्थ्यांना लावू नये असा टोला अंबादास दानवे यांनी लगावलाय। आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही पोरं फोडले पाहिजे। आपण याच्यावर बक्षीस ठेवणार आहे यावेळेस। जी जिल्हा परिषदची शाळा जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जास्तीत जास्त विद्यार्थी फोडून आणि पक्ष फोडी त्याला आमदार फंडातून त्या शाळेला मी 10 लाख रुपये दिले। पोरं फोडावले जसं पिक्चर मध्ये म्हणलं जातं की हम चून चून के मारेंगे, जसं आपल्या मनामध्ये घेते की हम चून चून के बच्चे अंदर लाएंगे, अशा पद्धतीची आपल्याला शपथ घेण्याची आज गरज आहे। अभिनंदन गुलाबराव पाटलांचं की चांगलं उदाहरण दिलं आणि शिक्षकांनी पण ते आत्मसात करा। कारण पुढे भविष्य असंच आहे फोडाफोडीचं। आपल्याकडे की नाही तर दुसऱ्याचं घेऊन या आणि प्लस सांगितलं 10 लाख रुपये देऊ, फार चांगली। मला वाटतं गद्दारीची सवय विद्यार्थ्यांना लावू नये त्यांनी, फोडाफोडीची लावू नये। मला वाटतं गद्दारीची सवय विद्यार्थ्यांना लावू नये त्यांनी, फोडाफोडीची लावू नये। तसंच गर्वाने आम्ही पक्ष फोडले तुम्ही विद्यार्थी फोडा असा शिक्षकांना सल्ला हे गुलाबराव पाटील देत आहेत। म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ, जे स्वतःच्या स्वकर्तृत्वाने काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलेलं आहे ते पळवून कसं न्यायचं हाच सल्ला ते शिक्षकांना देत आहेत का। मंत्री गुलाबराव नक्की काय म्हणाले याबाबत त्यांच्याशी बोलूनच प्रतिक्रिया देईन असं अजित पवार म्हणाले। तर जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्या यासाठी त्यांनी हे वक्तव्य केल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। काय होतं पत्रकार मित्रांनो, तुम्ही एकदम प्रश्न विचारता काय कुणी बोललेलं आहे ते आम्हाला काही माहिती नसतं। मी गुलाबराव पाटील माझेच सहकारी आहेत, मंत्रिमंडळात आम्ही एकत्र काम करतो, मागे देखील आम्ही एकत्र काम केलेलं आहे। त्याच्यावर मी त्यांच्याकडनं माहिती घेईल नक्की तुम्ही काय बोललेलं आहे। ऐकलेलं नाही आहे कदाचित। गुलाबरावजी पाटील हे वेगवेगळ्या संदर्भ देऊन नेहमी बोलत असतात। तेव्हाची परिस्थिती काय होती, कोणाला कशा पद्धतीने विषयाला धरून ते बोलले याची माहिती घेऊन मी या संदर्भात खुलासा देईन। असं आहे की कधी कधी एक सेन्स ऑफ ह्युमर असतं आणि आपण एक गंमत करण्यासाठी तसं वक्तव्य एक जोडून करतो। ज्या शिक्षणावर राज्य सरकार 70,000 कोटीच्या आसपास खर्च करते तर जिल्हा परिषदच्या शाळा ओस पडता कामा नये ना, हा भाव। दरम्यान शाळेची पटसंख्या कशी वाढेल हे सांगण्याचा प्रयत्न होता असं स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांनी दिलंय। आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही पोरं फोडले पाहिजे। जास्तीत जास्त विद्यार्थी फोडून आणि पक्ष फोडी त्याला आमदार फंडातून त्या शाळेला मी 10 लाख रुपये दिले। मी विनोदाने बोललो, जसं आम्ही पक्षाचे काही कार्यकर्ते एकामेकाच्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो तसं शिक्षकांनी हे करावं। त्याच्यामध्ये असा काही चुकीचा भाव नव्हता। पटसंख्या कशी वाढेल याच्याकरता एक सांगण्याचा एक विनोदाचा भाग होता। एकीकडे गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य ऐकलं नसल्याचं सत्ताधारी म्हणतायत, तर दुसरीकडे विरोधकांनी खोचक टीका केल्यात। मात्र माझं वक्तव्य विनोदानं होतं असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सारवासारव केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।